मित्रांनो, जगभरातील फुटबॉल फॅन आणि रोनाल्डिनो फॅन्ससाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। ब्राझीलचा लेजेंडरी फुटबॉलपटू वयाच्या 46व्या वर्षी रिटायरमेंटनंतर पुन्हा एकदा फुटबॉलकडे वळला आहे। मित्रांनो, रोनाल्डिनोने इटलीच्या एका थर्ड डिव्हिजन सेरी सी क्लब रावेन्ना फुटबॉल क्लबसाठी साइन केलेला आहे। 2005 सालचा बॅलन डिओर विजेता असलेला आणि ब्राझीलचा लेजेंडरी फुटबॉलपटू परत येत आहे। रोनाल्डिनोचे इटलीमध्ये आगमन झाले आणि तो आपल्या हजारो फॅन्स समोर आला। यावेळी त्याने क्लबची आयकॉनिक 10 नंबरची जर्सी हातात घेतली होती। मित्रांनो, रोनाल्डिनो लास्ट टाइम फेमिनन्ससाठी 2015 मध्ये खेळला होता। त्यानंतर तो पहिल्यांदाच पुन्हा परत फुटबॉलमध्ये येत आहे। रोनाल्डिनोचा रोल मित्रांनो, रोनाल्डिनो हा मुख्यतः रावेन्ना या क्लबचा जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून आणि या क्लबचा शेअर होल्डर म्हणून जॉईन करत आहे। रोनाल्डिनो पुन्हा एकदा फुटबॉलच्या मैदानात उतरून मॅच खेळेल का? रोनाल्डिनो एक तरी ऑफिशियल फुटबॉल मॅच खेळेल असे या क्लबच्या प्रेसिडेंटने आणि क्लबच्या खेळाडूंनी खात्रीपूर्वक सांगितलेले आहे। रोनाल्डिनोला पुन्हा फुटबॉलच्या पिचवर आणण्याचा मुख्य रोमॅन्टिक उद्देश हा त्याच्या करिअरमधील 300वा फायनल गोल व्हावा असा आहे, असे या क्लबच्या मॅनेजमेंटकडून सांगण्यात आलेले आहे। मित्रांनो, रोनाल्डिनोच्या फॅन्ससाठी तसेच फुटबॉलच्या फॅन्ससाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे। फुटबॉलच्या विश्वातील एक लेजेंडरी खेळाडू असलेल्या रोनाल्डिनोला पुन्हा एकदा फुटबॉलच्या मैदानात खेळताना पाहणे आणि गोल करताना पाहणे हा एक अतिशय अविस्मरणीय आणि रोमांचक असा क्षण असणार आहे। मित्रांनो, रोनाल्डिनोच्या पुन्हा एकदा फुटबॉलमध्ये परतण्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच परिवर्तकच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।